मी अरुण खोडके. शिवचिंतन शिवकालामध्ये गोव्यामध्ये पोर्तुगीज लोक अमानुष अत्याचार करीत होते. त्यामुळे तेथील प्रजा अक्षरशः गांजून गेली होती. त्याचे पडसाद शिवरायांच्या प्रदेशामध्ये उमटत होते. गोव्याच्या व्हायसरायने गोव्यातील हिंदूंना जबरदस्तीने पाठवण्याचा सपाटा लावला होता. त्याचा सूड घेण्यासाठी शिवरायांनी त्यांच्या बारदेश मुलकावरती हल्ला चढवला. रांगण्याजवळील पाटगाव येथे लष्करी तळ तयार केले. शिवरायांनी बारदेशीची कशी धुळदाण केली याची हकीकत डच कागदपत्रामध्ये सापडते. पोर्तुगीजांच्या बारदेश विभागात जी स्वारी झाली तिचा तपशील त्या पत्रामध्ये दिलेला आहे. याचवेळी असे लक्षात येते की नारो सावंत व लखम सावंत यांनी बारदेशीमध्येच आश्रय घेतला होता. शिवरायांनी प्रख्यात रांगणा किल्ल्याजवळ पाटगाव खेड्यात लष्करी तळ स्थापन करून बारदेशीवरील स्वारीचा योजना आखली. 10 नोव्हेंबर इसवी सन 1667 ते 12 नोव्हेंबर इसवी सन 1667 या कालखंडामध्ये शिवरायांनी बारदेशावरती चढाई केली. शिवरायाकडून शांतता तहासाठी अखेर काही अटी लादल्या गेल्या. याच दरम्यान रांगणा किल्ल्याजवळ पाटगाव खेड्यात शिवरायांचा सैन्यांचा तळ त्यांची संख्या सापडते. सुमारे 5000 पायदळ व 1000 घोडदळ होते आणि तिथे मराठी मुलकातील हे सैन्य आपले गुजराण गव्हाच्या चपात्यावरती करत होते अशी नोंद या कागदपत्रामध्ये सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.